महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आपले हित कशात होते हेच पाहून दगाफटका आणि गद्दारी केली। केदार दिघे सत्ता भोगल्यावर जे हिंदुत्वाची भूमिका सांगतात त्यांनी पहिले त्यांची नीतिमत्ता काय ते सांगावे आणि आपले हित कशामध्ये होते हेच पाहून तुम्ही दगाफटका आणि गद्दारी केली असे म्हणत शिवसेना नेते केदार दिघे यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे। ते शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कर्जत येथे आले असता त्यावेळी बोलत होते। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शिवसैनिकांनी आपली ताकद पणाला लावली। बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेशी फारकत घेत शिंदे गटाचे समर्थन केल्याने शिवसैनिक ही पेटून उठला। नुकत्याच भारतीय 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कळंब जिल्हा परिषद विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते केदार दिघे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते। यासाठी शिवसेना विधानसभा संघटक भरत भगत यांनी पुढाकार घेतला होता। दरम्यान या सोहळ्याला सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, संपर्क प्रमुख सुनील पाटील, बाबू घारे, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, भाई गायकर, दशरथ भगत, सल्लागार नवीन घाटवल, एकनाथ पिंगळे, सुदाम पवाली, नितीन सावंत, हुसेन खान, प्रशांत खांडेकर, निखिल पाटील, विभाग प्रमुख रोहिदास पिंगळे, खालापूर उपशहर प्रमुख अनिल सानप, ॲडव्होकेट संपत हडप, सुरेश गोमारे यासह कर्जत खालापूर विधानसभेतील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। उपस्थित शिवसैनिकांची झालेली गर्दी पाहून केदार दिघे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतेवेळी म्हटले की मंचावरील 40 नाही तर 400 गेले तरी हरकत नाही। अनेक नेत्यांनी शिवसेना व पक्ष प्रमुखावर आरोप केले, परंतु गेलेल्यांनी आपली नीतिमत्ता काय ते सांगावी आणि आपले हित कशामध्ये होते हेच पाहून तुम्ही दगाफटका आणि गद्दारी केली असे म्हणत शिवसेना नेते केदार दिघे यांनी शिंदे गटावर व बंडखोरांवर तोफ डागली आहे। यावेळी काही शिवसैनिकांची कळंब जिल्हा परिषद विभागांतर्गत नव्याने पदनियुक्ती करण्यात आली। एकूणच केदार दिघे हे कर्जत येथे आले असता त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून बँड बाजा वाजवत त्यांचे स्वागत केले होते। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत असल्याने आगामी निवडणुकीच्या काळात शिवसैनिक नक्कीच बंडखोर यांना धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही याचा प्रत्येक या निमित्ताने दिसून येत आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। जय आवारी यांचे जय बालाजी एंटरप्राइजेस त्यांच्या सहयोगाने मंडप मटेरियलच्या खरेदीवर भव्यतम लॉटरी सोडत विकास उद्योग समूह, मॅन्युफॅक्चरिंग व मंडप मटेरियल सप्लायर्स आपण आमच्या विभागाला भेट देऊन आपण आपली ऑर्डर आजच बुक करून आमच्या भव्यतम लकी ड्रॉचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। मंडपसाठी लागणारे विविध प्रकारचे कपड्यांचे दालन, मंडपसाठी लागणारे विविध डिझाईनचे छत, खुर्ची कव्हर, राऊंड टेबल कव्हर, सोफा कव्हर, पार्टिशन, मंडप झालर, टेबल झालर इत्यादी साहित्य ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। मंडपसाठी लागणारे टेबल, राऊंड टेबल, राजा राणी सोफा, स्टील सोफा, VIP, स्टील खुर्ची, प्लास्टिक खुर्ची, शिवारी खुर्ची, विधी मंडप खुर्ची ऑर्डर प्रमाणे माल दिला जाईल। मंडपच्या सुशोभीकरणासाठी लागणारे आर्टिफिशियल फुलांचा भव्य व सुशोभित दालन, ड्रॉ तिकिटाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे: रुपये 10,000च्या प्रति खरेदीवर पर कुपन। लकी ड्रॉ दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सोडत संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फोडण्यात येईल। आमचा पत्ता: जय बालाजी एंटरप्राइजेस, राष्ट्रवादी भवन शेजारी, दहिवली, कर्जत, जिल्हा रायगड 410201। ऑफिस सर्वे नंबर लाडीवली, लाखरन, कर्जत, रायगड। संपर्क 92 26 37 40 97। त्याचबरोबर 96 89 78 97 97।
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.